पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलंय. नुकताच युगांडा हे टीमच्या अगेन्स्ट त्यानेच पंचांची कामगिरी सफलतापूर्वक पार पाडली. ओमटेक्स येथील क्रिकेट मैदानावर ICWC आय कॅन वी कॅन आणि वर्ल्ड क्लास अकॅडमी म्हणून त्याचा उल्लेख केला जातो आहे, ज्याचे ऑपरेशन हेड म्हणून राजेश सुतार, रणजी पट्टू यांना आपण बघितलंय. हेड कोच म्हणून समीर गवस यांना आपण पाहिलंय आणि विजयजी पटेल हे डायरेक्टर आहेत. त्यांच्यासोबतच राजेश म्हात्रे हे सुद्धा डायरेक्टरची भूमिका त्या ठिकाणी अदा करत आहेत आणि सोबतच प्रवीण काका जे त्या मैदानाचे मालक आहेत, त्या अकॅडमीचे मालक आहेत, त्यांचा सुद्धा मला आवर्जून उल्लेख या ठिकाणी करावा असं वाटतोय. कारण तुकारामजी, माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा असं घडलं की एका बाजूला एक समालोचक आणि त्यांची ओळख मला राजेश सुतार सरांनी करून दिली की हे तुमच्या सोबत आहेत, परंतु त्यांची ओळख मला करून दिली नव्हती. मला माहिती नव्हती की माझ्यासोबत इंटरनॅशनल समालोचक माझ्यासोबत जुळले आहेत. मिलिंद वागळे सरांसोबत मी जुडलो होतो आणि त्यावेळेस इंग्रजीमध्ये धाड 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 त्यांना समालोचन मी करताना बघितलं आणि त्यावेळेस माझी भिंबेरी उडाली. मी त्यांना सांगितलं की सर, जे मी मराठीमध्ये स्पेशल समालोचन करतोय, हिंदीमध्ये मला जास्त प्रभुत्व नाही. राजेश सुतार सरांना सुद्धा म्हटलं होतं, परंतु त्याने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याने म्हटलं की फक्त तुम्ही स्कोअर सांगा हिंदीमध्ये. आणि पहिले 1 ते 2 षटकं मी अडखळत धावतं समालोचन केलं हिंदीमध्ये, परंतु जशी लय बसली तसं मग त्यांच्याच बरोबरीने समालोचन करायला लागलो. 15,000 ऑटोग्राफ ज्या कॉमेंटेटर्सकडे आहेत ते मिलिंदजी वागळे, त्यांच्यासोबत मला अर्थातच ICWC ओमटेक्स अकॅडमीमध्ये धावतं समालोचन करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळेच मी राजेश सुतार सरांचं आणि त्यांच्या टीमचं मनपूर्वक आभार मानतोय. वळूया मॅचकडे. आता फिल्डिंग रचली जाते आई गावदेवी धानू टीमद्वारे. विश्वनाथ जाधव हा सुद्धा टीममध्ये परतलाय. कोळ्या गटातील मॅचेस अनेक असतात त्याच्या आणि आज हॉट डे आहे म्हणूनच तो अवेलेबल दिसतोय मला. जय विश्वकर्मा हा सुद्धा टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडू आहे. तो सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये कोळ्या गटामधून खेळताना दिसेल. विश्वनाथ जाधव सुद्धा उद्याच्या दिवसात कोळ्या गटामधून खेळताना दिसेल. कारण आजचा दिवस जो आपण बघतायत तो वसई तालुका एक गाव एक असा आजचा दिवस आहे. मी दयानंद पाटील यांना विनंती करेन की आम्हाला मॅन्युअल स्कोरर या ठिकाणी उपलब्ध करून द्या, जेणेकरून धावतं समालोचन आम्ही व्यवस्थितरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतोय. बॉलिंग टीमला एक विनंती असेल, आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या. बॅटिंग आहे त्या कारणानं आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या, जेणेकरून आपण खेळाडूंचा उल्लेख तुमच्या चांगल्या पद्धतीने करू शकतोय. चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आहे. या स्पर्धेला अनेक मान्यवर भेटी देताना दिसलेत आपल्याला. कालच्या दिवसात सुद्धा मिलिंद काशीनाथ किनी, मराठी दणका, शिवसेना शाखा प्रमुख कराड तारा यांच्याकडून खेळाडूंचं कौतुक करण्यात आलं होतं, समालोचकांचं कौतुक करण्यात आलं होतं आणि बक्षीस सुद्धा समालोचकांना त्यांच्याद्वारे दिलं होतं. फायनल डेला याच ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांकरता आईस्क्रीमची व्यवस्था त्यांच्याद्वारे होणार आहे. त्यामुळेच शेवटच्या दिवसात यायला तुम्ही विसरू नका. सीमारेषा पलीकडे झेल टिपणाऱ्या प्रेक्षकांकरता सुद्धा अनेक पारितोषिकं असतील, ते पारितोषिकं सुद्धा तुम्ही मिळवू शकतायत. गेम इज ऑन. अजूनही वेळ जास्त जातोय, टायमर लावलं जाईल. 5 षटकांचा मॅच आहे. 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये टाकून पूर्ण व्हायला पाहिजे. जर 20 मिनिटांपेक्षा जास्त अवधी जर तुम्ही लावला तर 5व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. विशू, लक्षात ठेवा ही गोष्ट. ओके, 2 बॅटर उतरलेत. स्ट्रायकिंग कडे बघूया कोणता खेळाडू गेलाय आणि नॉन स्ट्रायकिंग कडे कोण राहतोय. दोन्ही टीम चांगल्या टीम्स गणल्या जात आहेत. श्री गणेश बोळीन्स आणि आई गावदेवी धानेव असा मॅच होतोय. रहीम भाई हे सुद्धा पालघर वरून इथे उपस्थित झाले, त्यांचा मी स्वागत करतोय. एक क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत, खेळाडूंना अर्थातच चांगला प्लॅटफॉर्म ते सुद्धा देण्याचं काम करत आहेत आणि पालघरवरून इथे या मॅचला पाहण्याकरता आलेत. बरेचसे क्रिकेट प्रेमी असतात, त्यांचा सुद्धा मी उल्लेख करेन. जसे धोनीचे फॅन पाहिलेत, सचिन तेंडुलकर सरांचे फॅन पाहिलेत, इतर खेळाडूंचे फॅन आपण पाहिलेत. तुकाराम मांगेला सर माझ्यासोबत जुळले जातील, जे सध्या तरी स्कोर कार्ड मेंटेन करतील आणि दुपारच्या सत्रानंतर आम्ही एक एक चेंडूचं वर्णन
दोन्ही समालोचन करणार आहोत. गेम इज ऑन. 3 स्कोरर इज रेडी. 3, 2, 1 गेम ऑन. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या दोन्ही टीमचं स्वागत करूया. पहिला बॉल विश्वनाथ जाधव याचा. सिद्धू स्ट्राईक इनकडे आणि पहिलाच बॉल कव्हरच्या वरून टोळावलाय. चेंडू जातो सीमारेषे पार. मिळताय धावा 4. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार. विजय मामाचा बक्षीस लाखाचा. चषक विजय मामाचा. बक्षीस लाखाचा. चषक विजय मामाचा. स्ट्राईक इनकडे रवी नावाचा खेळाडू होता. सिद्धेश हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे आणि अर्थातच संकट मोचकाची भूमिका अदा करण्यामध्ये तो माहीर आहे. नेहमीच त्याला सलामीवीर खेळाडूच्या भूमिकेमध्ये पाहिलंय. पॉवर प्लेचे षटक आहे. 2 षटकही पॉवर प्लेचे असतील. षटक क्रमांक 2 ते 4 मध्ये तुम्हाला दुसरा पॉवर प्ले घ्यावा लागेल. फुल टॉस बॉल ऑन साइडला चेंडूला वळवलाय. चेंडू जातो स्कोर लेगच्या रिझन मध्ये दणदण करत सीमारेषे पार. मिळताय धावा 4. विजय मामा चषकातील शानदार चौकार. मैदान सारा भरलाय रे. सामना जिओ रंगलाय रे. सामना जिओ रंगलाय रे. सामना जिओ रंगलाय रे. आमचे विजय मामा. मला असं वाटतं की विशूला दाखवायला लावलंय की विशू जसं तू चोहे बाजूने फटकेबाजी करतो ना तशी क्षमता माझ्यामध्ये आहे. मी सुद्धा मैदानाच्या चोहे बाजूने फटकेबाजी करू शकतोय. एकदा ऑफ ड्राईव्ह बघितला आणि आता ऑन ड्राईव्ह बघितला. पुढचा बॉल. ओ क्रॉस बॅटने चेंडूला उडवलाय. चेंडू हो जातोय मिड विकेटच्या दिशेने. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. फेकी जाईपर्यंत एकच धाव मिळाली बॅटरला. वरिष्ठ खेळाडू आहे आणि अनुभव त्याच्या पाठीशी आहे. अनुभव असला ना की सर्व काही चांगलं होत असतं. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात ते 9 धावा. विश्वनाथ जाधव टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडू गोलंदाजी मार्गावर. चांगला चेंडू आहे. हवेत आहे. या चेंडूला उडवलाय. ना इक्का दुक्का सीधा छक्का. बिगी. डिमांड बारी आईलाय रे. डिमांड बारी आईलाय रे. जिथं तिथं आज गवगवा होतोय मामाच्या योजनाचा. जिथं तिथं आज गवगवा होतोय मामाच्या योजनाचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा. चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा. बक्षीस लाखाचा. ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव देणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. विजय मामा चषक 2024 आणि सध्या धावपळीवर धावा लागल्या जातात त्या 15 धावा. पुढचा बॉल. सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावा. षटकार. ओव्हर पिच बॉल होता आणि ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता आणि त्या चेंडूला चढल्यानंतर परिणाम वाईट झालाय गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. 6 धाव मिळत आहेत. 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 21 वर. स्कोअर मोज ऑन 21. काय चांगली कडक बेधडक बॅटिंग करतोय सिद्धेश नावाचा खेळाडू. दोन्ही जे स्ट्रोक मी पाहिले ना त्याच्यावर टायमिंग अगदी योग्य पद्धतीने जुळून आलाय असा खेळाडू आहे सिद्धेश. धावसंख्या धावफळकावर लागल्या जातात 21 धावा. या षटकात अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. आत वळणारा बॉल. इन कटर चेंडू टाकलाय. गुडलँड क्षेत्रामध्ये गुडलँड क्षेत्रामधून वळताना चेंडू दिसलाय. षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस हरल्यावर बॅटिंग करताना श्री गणेश बोळींच टीमची धावसंख्या बिनबाद नाबाद जिंदाबाद 21. 21 फॉर नो लॉस. षटक दुसरा पॉवर प्ले षटक क्रमांक 2 आणि 4 च्या मध्ये घ्यायचंय.
2 आणि 4च्या मध्ये हा दुसरा पॉवर प्ले घ्यावा लागेल. खालिद बैटर के ऊपर है बैटिंग पॉवर प्ले. बघूया काही करत आहेत आता इथे, कारण एका गोलंदाजाला इथे 2 षटकं हाताळण्याची संधी मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जातात. त्या 21 धावा 21. विश्वनाथ जाधव थोडासा महागडा ठरलाय. युट्यूबद्वारे जुडले गेलेले आमचे लाडके प्रेक्षक ज्यांच्या माहिती करता सध्या मॅच सुरू आहे आई गावदेवी धाणीव विरुद्ध श्री गणेश बोळींचा. आणि ह्या मॅचला पाहण्याकरता सबस्क्राईब करा सावली क्रिएशन हे यूट्यूब चॅनल्स आणि घर बसल्या या मॅचला तुम्ही बघा. गर्दी आज हळूहळू या मैदानाच्या दिशेने आपल्याला जास्त होताना दिसेल. जसा दुसरा मॅच कोपरी मॅच ज्यावेळेस स्टार्ट होईल ना त्यावेळेस इथे जास्त गर्दी पाहायला मिळेल. नारंगी संघ सुद्धा इथे दाखल होणार आहे. त्यांचे समर्थक सुद्धा आपल्याला खूप मोठ्या संख्येने पाहायला मिळतील. दोन्ही टीमला आम्ही थोड्याच वेळात कॉल सुद्धा करणार आहोत, कॉल देणार आहोत. दुसरं षटक टाकण्याकरता अक्षय नावाचा हा गोलंदाज आलाय. 4 फिल्डर सध्या 5 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक आहे लॉंग ऑफ मध्ये, एक क्षेत्ररक्षकाला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये टाकलंय. अक्षय तयार, सरळ बॅटने चेंडूला उडवलाय. उंची जास्त गाठली, लांबी कमी आणि अक्षय याला पहिल्या चेंडूवर मिळाली हमी. विकेटचं पतन गॉन. टायमिंग व्यवस्थित जुळून आलं नाही आणि एक चांगला खेळाडू बाद होताना आपल्याला दिसून येतोय. पुन्हा एकदा बघूया रिप्ले मध्ये कशा पद्धतीचं शॉट सिलेक्शन होतं. दुधा स्थितीमध्ये तिथे गेलाय आणि बॅटच्या खालच्या एजला चेंडू आदळतोय, टोकला चेंडू लागतोय आणि तितकी ताकद या फटक्यामध्ये पाहायला मिळाली नव्हती. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू त्याला या ठिकाणी छेडलं होतं बॅटरने. मोठा धक्का लागलाय. पहिला गडी बाद झालाय रवीच्या रूपात. रवी याने 4 बॉलचा सामना केला. 4 बॉलमध्ये 9 धावांचं योगदान दिलं. संघाची धावसंख्या 21 आहे आणि अक्षय हा गोलंदाजाला पहिल्या चेंडूवर यश मिळालं. अनेक चांगले खेळाडू आहेत जे पहिल्या चेंडूवर यश मिळवत आहेत. आता नवीन बॅटर आलाय वंश. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर वळणारा बॉल अक्षय राजभर या गोलंदाजाचा. पहिल्या चेंडूवर विकेट घेणारे आणखीन काही गोलंदाज आहे. जसा मी नेहमीच उल्लेख करतो जेफ अर्नॉल्ड या गोलंदाजाचा, ज्याने 24 ऑगस्ट 1972 साली पहिल्याच बॉलवर विकेट मिळवला होता. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला जातोय सुपर कव्हर क्षेत्रामध्ये आणि इथे 4 धाव मिळत आहेत. आता चौकार आलाय, परंतु एक लक्षात घ्या, इन न केल्यामुळेच एका धावेची पेनल्टी लागेल बॅटरला. एका धावेची पेनल्टी लागली आहे. ती पेनल्टी आम्ही इथे नंतर कमी करणार आहोत. धाव फळकावर सध्या काय स्थिती आहे ती ऐकूया. धावा लागल्या जातात त्या 25 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. विजय मामाचा दरबार थँक्यू. जो तुम्ही फॉर्म फिल केला त्याच्यामध्ये सर्व नियम आणि अटी आहेत. ओ चांगला बॉल ऑफ स्टंपवर शपून खेळायचं होतं बॅटरला. चेंडू आणि बॅटचा समन्वय होत नाही. लेग बायचा इशारा पंचांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतोय. जाकीर सरांचा इशारा आलाय. या एका धावेची धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये 4. धावसंख्या आहे ती 26. दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज तयार अक्षय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला बाहेर धाडलाय. 1 धाव पूर्ण केली. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पडलाय आणि शरीरापासून दूर खेळलं होतं बॅटरने या चेंडूला. एका धावेची धावसंख्या पुढे सरकली. धावा लागल्या जातात त्या 27 धावा. सरासरी तर उत्तम आहे. याही पेक्षा चांगली उत्तम सरासरी करावी लागेल, कारण ह्याच मैदानावर आपण कालचा दिवस बघितला तर 24 बॉलमध्ये 70 धावा बनल्यात, 75 धावा बनल्यात. ओ स्विंग अँड मिस. बॅटरने मिस केलं या चेंडूला. निर्धाव चेंडूची समाप्ती
4 चेंडू खेळलाय वंश आणि 4 चेंडूंमध्ये 4 धावा बनवल्यात. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टॉस हरल्यावर श्री गणेश बोळींचं टीमची धावसंख्या धावफलकावर आहे ती 27 धावा. एक गडी बाद 27. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा चंदनसर नगरीमध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम विजय मामा चषक 2024. 24 नंबर फॉर्च्युनर दिला चलई दिलदार 24 नंबर फॉर्च्युनर दिला चलई दिलदार विजय मामा चषक सारा चंदन सरगज नार विजय मामा चषक सारा चंदन सरगज नार चंदन सरगज नार सारा चंदन सरगज थँक्यू. या छोट्याशा ब्रेक नंतर आपण होऊया. स्कोर बोर्ड इज 27. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतला जातोय. पाहूया. आणि तो इशारा पंच स्वप्नील किने आमच्यापर्यंत पोहोचवत आहे. षटक क्रमांक 2 ते 4 मध्ये तुम्हाला हा बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा आहे. आणि तो इशारा आता दिलाय ज्या पद्धतीने बॅटरने इशारा केला होता पंचांकडे की आम्हाला आता बॅटिंग पॉवर प्ले हवा आहे. नंदन गोलंदाजी मार्गावर आलाय. नंदन विश्वकर्मा टेनिस क्रिकेट जगतात हा खेळाडू सुद्धा कमालीचं प्रदर्शन करताना दिसलाय आणि आतापर्यंत ह्या टीमचा मुख्य सदस्य बनलाय. समोरून संतोष वळवी यांचं आगमन होतोय, त्यांचं मी स्वागत करतोय. नेहमीच विजय मामा घरत साहेबांच्या सोबत ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतात. आज विजय मामांच्या कार्यांशी जे काही कार्य आहे ते सांगायला नको, प्रत्येकाला ठाऊक आहे. आणि विजय मामाने कधीच म्हटलं नाही की मी हे काम केलंय ते काम केलंय. लोक म्हणतायत की त्यांनी काय काय केलंय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय नंदन विश्वकर्मा. स्ट्राइकिंग कडे बॅटर सिद्धेश. हा चेंडू जातोय बॅकवर्ड शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली. एका धावेची धावसंख्येत होते बदल. धाबा लागला जातात त्या 28 धाबा. 2.1 बॉलच्या समाप्तीनंतर 28 धाबा बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश बोळींच्या टीमच्या पाहायला मिळत आहेत. आमच्या मॅन्युअल स्कोरर जरा लवकरात लवकर या जेणेकरून आमचे आजच्या दिवसातील समालोचक तुकाराम मांगेला सरांना समालोचन करण्याची संधी मिळेल. आता हुक करण्याच्या इराद्याने टोळावलं होतं चेंडूला. फलंदाजाने केलेला हुक, परंतु केली त्याने मोठी चूक. विकेटचं पतन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावफलकावर धाबा 28. तिथल्या अड्ड्यावर आज पहिल्यांदा टुर्नामेंट भरवल्यानंतर जो प्रतिसाद मिळाला, जी वाहवा मिळाली, त्याच्यानंतर आज 8वं पर्व बघतोय. विजय मामाने या स्पर्धेचं आयोजन केलंय. नवीन फलंदाज गुरु आलाय. गुरु हो जाओ सुरू. आणि पहिलाच बॉल सुपर कव्हर क्षेत्रामधून खेळून काढला होता. फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू आता जातोय. बॅटर गुरु 2 धाव पूर्ण करतोय. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 30 धावा 30 रन्स. तिसरं षटक प्रगतीपथावर. 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर 30 धावा आणि 2 गडी बाद झालेत. पहिलं षटक प्रभावी ठरलं होतं बॅटिंग करणाऱ्या टीम करता. 21 धावा पहिल्याच षटकामध्ये पूर्ण केल्या होत्या. त्याच्यानंतर थोडासा आता त्रस्तपणा जाणवतोय. हा चेंडू मिड ऑफच्या वरून खेळायचा होता. शतरक्षक तिथे तैनात आहे आणि गुरु याला परतीचा प्रवास करावा लागेल. बीची प्लेअर इज आउट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. काय दृश्य बघितलं. कॅमेरामॅनने जर टिपलं असेल तर अर्थातच पुन्हा एकदा दाखवा, कारण मैदानाच्या आतमध्ये येताना रोपच्या आधी जी सीमारेषा आहे तिथे जमिनीला स्पर्श केलं, वरती बघितलं. आणि अशा काही आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत ज्याच्यामध्ये अर्थातच मी नाव घेईन सचिन तेंडुलकर सरांचं. ते नेहमीच मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना जमिनीला स्पर्श करायचे आणि आकाशात परमेश्वराकडे बघायचे. तशीच आठवण नुकताच पनामा कॅप परिधान करून मैदानाच्या आतमध्ये गेलेला खेळाडू ऋतिक देतोय. धावसंख्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये झाली आहे ती 30 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि तिसऱ्या षटकात अजूनही 2 चेंडू शिल्लक दिसत आहेत. 30 रन्स.
ऋतिक मोठी जबाबदारीने त्याला खेळ करावा लागेल. एका पाठोपाठ एक बॅटर बाद झालेत, गुरु बाद झालेत, परंतु सिद्धेश नावाचा विस्फोटक खेळाडू अजूनही तिथे आपल्याला पाहायला मिळतोय, जो धुमाकूळ घालू शकतोय मैदानात. नॉन स्ट्राईक इन कडे त्याला तुम्ही बघताय. पुढचा बॉल सुचित, पहिलाच बॉलवर चुकीचा फटका निवडलाय. चेंडूची लाईन आणि लेंथ कशी आहे याचा अभ्यास करायला हवा, त्याच्यानंतर शॉट सिलेक्शन करायला हवं. जसं कालच्या दिवसात मी मॅच बॉल तिथे परतलाय. कालच्या दिवसात मी बघितलं तर अनिकेत सडमाके याला लेग ब्रेक चेंडू केलाय, परंतु हा बॅटर ऑफ स्टंपवर शफल होऊन शॉट सिलेक्शन करत होता. तिथे कुठेतरी चुका झाल्यात. लेग ब्रेक चेंडूचा मारा केल्यानंतर स्क्वेअर कटचा फटका ते खेळू शकतायत, ते त्यांना जमलं असतं आणि 9 चेंडूंमध्ये 22 धाबा ते पूर्ण करू शकले असते. ओ, हा चेंडू काय घडलाय बघूया. एक चोरटी धाव घेण्याचा मानस होता, हेतू होता आणि ही चोरटी धाव पूर्ण केली. लेग बाईटचा इशारा स्वप्नील किनी सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. अतिरिक्त धावेची नोंद होतोय. धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती 31 धावा 31. 3 षटकांची समाप्ती 10.33च्या सरासरीने 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये झालेल्या आहेत. उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत ह्या ऐकवण्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा छोटासा ब्रेक घेतो. डीजे मास्टर तुम्हाला थांबवतो कारण पुढील मॅच दोन्ही टीमने तयारीत राहा. आपले किट्स जे काय जर्सी असतील ते जर्सी इथून घेऊन जा. कार्तिक 11 संतोष भवन टीमचा कॅप्टन आणि श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमचा कॅप्टन, आपण दोघांनीही आयोजकांची संपर्क साधा आणि पहिला डाव संपण्याआधी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. पुढचा बॉल फुल लेंथ बॉल होता, बॅकफुटला गेलाय. चेंडूला ऑन साईडला खोन काढलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 32 धाबा. धावफळक सध्या तरी आता मंदावलाय. बॉलर्स जर आपण बघितला तर अक्षय राजभर आलाय, ज्याने चांगलं काम केलंय दुसरं षटक टाकत असताना. संतोष भवन टीमचे खेळाडू आलेत. ओ, थोडंसं व्हेरिएशन करायचं होतं, फिरवायचं होतं चेंडूला. डेट बॉलचा इशारा जाकीर सरांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय. स्कोर इज 32. चौथं षटक प्रगतीपथावर आहे आणि 11 बॉल या इनिंगचे शिल्लक आहेत. 11 चेंडूंमध्ये जे काही करायचं आहे ते करावं लागेल बॅटरला. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडलाय. चेंडू गली क्षेत्रामध्ये वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही, इथे किती धाव मिळतात बघूया. 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत आणि फेकीची वाट बघण्याआधी ही तिसरी धाव पूर्ण. 3 धावा होत आहेत पूर्ण. या 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या 35. 3.2 बॉलच्या समाप्तीनंतर 35 धावा श्री गणेश बोईंज टीमच्या पाहायला मिळत आहेत. आई गावदेवी धाणवी संघाविरुद्ध. विश्वनाथ जाधव याच्यावर हल्ला चढवल्यानंतर आता विश्वनाथ जाधव ह्याने संघाकरता दुसरं षटक टाकलं नाही. व्यक्तिगत दुसरं षटक टाकताना तो दिसला नाही आणि विश्वास दर्शवलाय युवा गोलंदाज अक्षय राजभर याच्यावर. लेफ्ट आर्मने तो चांगली गोलंदाजी करतोय. डॉट बॉल, काय चांगले व्हेरिएशन पाहायला मिळतात, बदल पाहायला मिळतात त्याच्या गोलंदाजीमध्ये. ऑफ स्टंपच्या दिशेने तो चांगला मारा करतोय. बॅटिंग क्रीजच्या थोडासा जवळ जी रेषा आहे त्या रेषेच्या जवळ त्याचा टिचून मारा होतोय. सध्या तरी धावफळक थंडावलेलं दिसतोय. पुन्हा एकदा बीट केलं बॅटरला. कडे कडे मोठे फटके तुम्ही खेळू शकत नाही, चांगले क्रिकेटर तुम्ही बनू शकत नाही. बॅटिंग क्रीज मधून खेळाडू फक्त जागेवरून खेळताना दिसला या चेंडूला. धावसंख्या 35 वर थांबली आहे. धावसंख्या सुस्तावलेली आहे. पुढचा बॉल आता ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट डीप मिडॉन मध्ये छत्रक्षक मंगेश यादव होता आणि तो उचलेपर्यंत बॅटर 1 धाव पूर्ण करतोय. स्ट्राईक आता बॅटर सिद्धेश याच्याकडे आलाय, जो 2 षटकारांच्या मदतीनं चांगले बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल. ओ, फुल टॉस करून चेंडूला कळून काढलं. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये 1 धाव मिळाली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली बॅटर सिद्धेशाने. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस हारल्यावर बॅटिंग करताना श्री गणेश बोळींज टीमची धावसंख्या धावफळकावर झालेली आहे. 3 गडी बाद 37 धाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत.
आणि या 6 बॉलमध्ये काय घडतंय बिघडतंय हे ऐकवण्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. शेवटचं षटक टाकण्याकरता रोशन आलाय. हा सुद्धा अनुभवी खेळाडू आहे. मागच्या 3 सीझन त्याने मैदानाच्या आतमध्ये चांगलं प्रदर्शन केलंय. शेवटचे 6 बॉल आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्याकरता तो सज्ज झालाय. समोर सिद्धेश. 6 बॉल शेवटचे शिल्लक. सिद्धेश बॅकलिपचा वापर करतोय. मिडऑनच्या दिशेने चेंडू वळतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची घाई करत नाही आणि एकाच धावेवर संतुष्ट व्हावं लागतंय. कारण आपला आणखीन एक भरोसेमंद खेळाडू आहे ऋतिक, जो संत गतीने सध्या बॅटिंग करतोय. त्यांनी सामना केला 6 चेंडूचा. 6 चेंडूमध्ये फक्त 2च धावा बनवल्यात. दुसऱ्या बाजूला चांगला गोलंदाजीचा मारा पाहायला मिळाला अक्षय राजभरे याचा. प्रभावित केला या युवा गोलंदाजाने या मॅच मध्ये. धावसंख्या 38. आता मोठा फटका खेळायचा होता. कदाचित नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल काय. क्षेत्ररक्षक नीरज तिथे तैनात होता. झेल ड्रॉप झालाय आणि फलस्वरूप बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळत आहेत 3 धाबा. 3 धाबांच्या मदतीनं धावसंख्या 41. 41 इज द स्कोर. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. टॉस करण्याकरता श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमचा कॅप्टन आणि कार्तिक 11 संतोष भुवन टीमचा कॅप्टन लगेचच टॉस बॉक्समध्ये या. पुढील मॅच या 2 टीम दरम्यान तुम्ही बघणार आहात. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. ओहो, स्टँड अँड डिलिव्हर. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन वरून षटकार. आगरी सेनेचा छावायो भारी चंदन सारगावाचा. आगरी सेनेचा छावायो भारी चंदन सारगावाचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा. स्कोर मूव्स ऑन 47. सिद्धेश इज प्लेइंग ऑन 25. 9 बॉलमध्ये 25 धावांचं त्याचं योगदान पाहायला मिळतंय. सलामीला आलेला खेळाडू आहे आणि मला वाटतं मागच्या वर्षी सुद्धा ह्याच खेळाडूने जास्तीत जास्त धावा बनवल्या होत्या या संघाद्वारे खेळत असताना. पुन्हा एकदा एक वेगळ्या पद्धतीचा फटका खेळायचा होता बॅटरला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि तो करत नाही कोणतीच चूक. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय 4था धक्का. गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. वेगवेगळी गीतं आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेची खासियत आहे आणि बनवलेली गीतं खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपण बघितलंय. आता बघूया नवीन बॅटर आलाय अमोल आलाय. हा सुद्धा एक युवा खेळाडू आहे. चेंडूंचा जर आपण विचार केला तर शेवटचे ह्या इनिंग मधले 2 चेंडू शिल्लक आहेत आणि दोन्ही कॅप्टन आता टॉस करण्याकरता या. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमचा कॅप्टन, त्याचबरोबर कार्तिक 11 संतोष भुवन टीमचा कॅप्टन टॉस बॉक्समध्ये तिथे उभे राहा. थोड्याच वेळात आम्ही त्यांच्याशी जोडणार आहोत. शेवटचे 2 बॉल शिल्लक. अमोल स्ट्राईक इनकडे. धावसंख्या आहे ती 47. हा चेंडूला उडवलाय. उंचीचा झालाय फायदा. चेंडू जातोय काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. आर पार. दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. स्कोर मूव्स ऑन 53. संघाची धावसंख्या 53. शेवटचा बॉल. ओ, वाईड यॉर्करचा मारा केला होता. तो सुद्धा खोदून काढला बॅटरने. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेताना आता ऋतिक या खेळाडूला परतीचा प्रवास करावा लागेल. अशा रीतीने पहिल्या डावाची समाप्ती झाली आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जातात. श्री गणेश बोईंज टीमच्या 54 आणि 55 धावांचं एक पेनल्टी सुद्धा असेल. अर्थातच म्हणजे यात धावा असतील त्या 53 आणि 54 धावांचं आव्हान असेल आई गावदेवी धानीव टीम समोर.
54 इज द टार्गेट. 5 गडी बाद 53 धावा बनल्यात आणि 54 धावांचं टार्गेट कसं काय पूर्ण केलं जात आहे हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये थेट वळूया टॉस कडे. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉल मधील जुगलबंदी, स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी. V24 फाउंडेशन प्रेझेंट विजय मामा चषक 2024 मध्ये उपस्थित प्रायोजक, खेळाडू, मान्यवर यांचे सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. चला कॅप्टन टॉस साठी या. हरीश पाटील आमच्या सोबत जुळले जातील की भरत पाटील जुळले जातील बघूया. कॅप्टन कोण असतील? दूसरे बाजूला मी कार्तिक किलेबान, संतोष भुवन टीम के कप्तान को विनती करना चाहूंगा प्लीज टॉस के लिए जल्द से जल्द संपर्क करें. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉल मधील जुगलबंदी, स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी. V24 फाउंडेशन प्रेझेंट विजय मामा चषक 2024 मध्ये उपस्थित प्रायोजक, खेळाडू, मान्यवर यांचे सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. टॉस साठी एक कॅप्टन आलेत या ठिकाणी श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमचे. दुसऱ्या बाजूला कार्तिक 11 संतोष भुवन टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर संपर्क साधा. आमचे कॅमेरामॅन सावले क्रिएशनचे नरेंद्र आमच्या सोबत जुडले गेलेत आणि टॉस करण्याकरता मी आमंत्रण देतोय. नेहमीच विजय मामांसोबत मदतीचा हातभार लावणारे, पाठिंबा देणारे व्यक्तिमत्व आदरणीय अमरजित राम यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. विजय मामा फिल्डिंग लावून घ्या. 2024 मध्ये खेळ रंगलाय खास. नवीन सामन्यासाठी पाहूया कोण होणार टॉस का बॉस. दर्जेदार गुड शॉट बॉल कंपनीचे प्रोप्रायटर माननीय निरंजन छेडा यांच्याकडून टॉस का बॉस. क्या बात आहे. पहिल्यांदाच असं ऐकायला मिळतं आपल्याला. आणि निरंजन छेडा म्हटलं तर गुड शॉट कंपनी आपल्याला कामान येथील मोरीगावमध्ये पाहायला मिळतंय, महादेव कंपाऊंड मध्ये. आणि चांगले संबंध बांधल्यानंतर हे सर्व काही मिळत असतं. टॉस का बॉस मध्ये सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. कॅप्टन या जरा. संतोष भुवन टीम के कप्तान राज आमच्या सोबत जुळले जात आहेत. दुसऱ्या बाजूला हरीश पाटील जुळले जातात आणि अमरजित राम साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस होतोय. 5 षटकांचा मॅच असेल, 2 ओव्हरचा पॉवर प्ले असेल. हा बघा टॉस. एका बाजूला V24 आणि दुसऱ्या बाजूला अग्रिसेना. या दोघांपैकी एक उल्लेख कॅप्टनला बोलायचा आहे. कॉलिंग कोण करतंय? हरीश कॉलिंग करतायत. स्कोअर कटचे बादशाह म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि सक्षम कॅप्टन म्हणून त्यांची ओळख आहे. अमरजित राम सरांच्या शुभ हस्ते टॉस. ओ आज पहिल्यांदा अग्रिसेना. मी ज्यावेळेस टॉस बॉक्स मध्ये आलो तेव्हा अमरजित राम सरांना विनंती करतो की आपण दोन्ही कॅप्टनला शुभ आशीर्वाद देऊन अतिथी कक्षामध्ये पुन्हा एकदा उपस्थित व्हा. टॉस मॅच करता फार महत्वाचा आहे. टॉस तुम्ही जिंकलात, निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. काय रणनीती आखली आहे समोरच्या संघाविरुद्ध? संतोष भुवन ही सुद्धा चांगली टीम आहे. किती धावसंख्येपर्यंत रोकाल सीमित 5 षटकात? 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि समोरचा संघ पण खूप चांगला आहे. काय बात आहे. कोणते चांगले गोलंदाज तुमच्या टीम मध्ये आहेत? समीर, राजेश ओगे, भरत, दीपेश लोखंडे हे 4 गोलंदाज आहेत. या स्पर्धेची तुम्ही कशी वाट बघत होता? ही स्पर्धा म्हणजे तुमच्याकरता नेमकं काय आहे? काय मिळतं या स्पर्धेमध्ये? ही स्पर्धा खूप छान आहे आणि विजय मामा प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून त्यांचा आम्हाला खूप अभिमान वाटतोय. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मैच. दूसरे बाजूला राज जुड़लेत. राज, अगर आप टॉस जीतते तो आपका क्या फैसला रहता? बॉलिंग ही करते. लेकिन अभी आपकी टीम को बल्लेबाजी करनी है. 5 ओवर का मैच है. सीमित 5 ओवर में कितने रन बनाना चाहोगे? अबाउट 60. कौन से ऐसे बल्लेबाज हैं जो रन बनाने के लिए मदद करेंगे? रोहित, देवा, काजू है. और बॉलिंग अटैक आपकी टीम का कैसा है? नफीस भाई, रोहित है. एक रफ एंड टफ मैच देखने मिलेगा हमारे दर्शकों के लिए. बिल्कुल बिल्कुल. थैंक्स एंड बेस्ट ऑफ लक फॉर द मैच. थैंक यू.
टॉस बॉक्स मधून असा अहवाल आहे, टॉस या ठिकाणी जिंकलाय श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमचे कॅप्टन हरीश पाटील यांनी आणि टॉस जिंकून त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय कार्तिक 11 संतोष भुवन या टीमला. थेट आम्ही तुम्हाला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता आणि मधुर वाणीने भिजवण्याकरता सज्ज आहेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक तुकाराम मांगेला. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. धन्यवाद संदीपजी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वता. गणरायाला वंदन, इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला वंदन करून, आई जीवदानीला वंदन करून आजच्या V24 फाउंडेशन प्रेझेंट विजय मामा चषक 2024चा असा पहिला मॅच. याच्या अगोदर आपण आवाज ऐकला होता, संदीपजी गव्हाण यांचा आवाज इथून ऐकला होता. 54 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला टीम गावदेवी धानिवचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला बोलिंगचा संघ आहे, त्यांनाही मैदानावरती खेळण्याचा अनुभव आहे. सलामीची जोडी मैदानावरती, एका बाजूला विश्वनाथ जाधव, दुसऱ्या बाजूला आसिफ आहेत. विलास एक वेगवान गोलंदाज आहेत. आत येणारा चेंडू होता, थोडस सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला, सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न केला आणि जोपर्यंत एक धाव या चेंडूवरती. पूर्ण पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावा दाबालकावरती 6. 54 धावांचं लक्ष 30 चेंडूमध्ये ज्यावेळेला तुम्हाला पार करायचं आहे तेव्हा पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. 2 पॉवर प्लेचे षटक आहेत, एक पहिलं मॅन्डेटरी वाला पॉवर प्लेचं षटक. आकोट्याचा चेंडू इथं कॅच, ऐसे कॅच पकडते नाही चिपकते आणि कॅच टिपलाय रवीनं. एक प्राइजलेस विकेट, महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. विश्वनाथ जाधव गॉन आउट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. पुन्हा जरी आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने झेल टिपलाय, सुंदर सुंदर सावली रेषेच्या माध्यमातून आपण ही दृश्य पाहतात. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, दुरून खेळण्याचा प्रयत्न विश्वनाथ जाधव यांनी केला आणि त्याच्या पाठीमागे आपण जर पाहिलं तर काय झेल टिपलाय. तिथून सुंदर झेल, रवी होते पाठीमागे आणि त्यातून हा झेल जो टिपला गेलाय आणि अशा फलंदाचा झेल टिपलाय तो मॅच मध्ये टर्न अराउंड आणू शकतो. हा झेल बरंच काही सांगून गेला. एक तर तुमची कमिटमेंट आणि तुमच्या टीम प्रती असलेलं तुमचं कर्तव्य आहे दाखवून दिलेलं आहे. पहिला विकेट लवकर गमावलाय गावदेवी धानिवच्या या संघानं. बोलले आता धानिव संघानं पहिला विकेट जरी गमावला असला तरी थोडीशी फलंदाजीची स्ट्रेंथ आहे, ती ताकद आहे. आणि जसा उल्लेख केला संदीपजी यांनी सुद्धा, आज वसई तालुक्यातील बेस्ट टीम आहेत आणि बेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी या चंदनसरच्या मैदानावरती विजय चषक 2024 आजचा दिवस रंगतदार ठरणार याच्यामध्ये काही शंका नाहीये. कारण आजचा दिवस असा आहे, वसई तालुक्यातलं बेस्ट क्रिकेट ज्या संघाने आज वसई तालुक्यातल्या क्रिकेट वर नेले ते संघ मैदानावरती आहेत. नवीन फलंदाज जय विश्वकर्मा हलक्या हाताने चेंडूला केला मिड ऑनला, फील्ड केलं गेलं. तिथून मिड ऑनला ते प्रयत्न चालला होता की कसं फिल्डिंग करायचं होतं. अशा वेळेला ज्या वेळेला तुम्हाला वेगाने यायचं होतं, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 54 धावांचं लक्ष असताना पहिलं षटक संपले. एक विकेटचं 7 धावांचं पहिले षटक संपले. समीकरण त्या येऊन ठेवले. 24 चेंडूचा खेळ आहे आणि 24 चेंडू मध्ये करायचे त्या 27. एक ब्रेक मध्ये ऐकूया धून आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. वेळेवरती सुद्धा लक्ष ठेवायचं आहे, कारण 4 षटकांचा खेळ तुम्हाला 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आणि 11 वाजून आपण पाहिलं तर 10 मिनिटांनी पहिल्या षटकाचा खेळ. पंचाकडनं इशारा येतोय, बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा इथून पंचाकडनं झालाय. आणि हे पॉवर प्लेचे षटक आहे, कारण हे पॉवर प्लेचं षटक आहे. सिद्धू या नावाने या खेळाडू नेहमीच ओळखला जातोय. हे पॉवर प्लेचे षटक अशासाठी महत्वाचं आहे, पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्यात, एक विकेट गमावला गावदेवी धानेचे, ते कमबॅक करण्याचा प्रयत्न करणार. मग हे षटक जे पॉवर प्ले घेण्याचा निर्णय आसिफ आणि जय विश्वकर्मा यांच्या माध्यमातून झालाय हे मोठं करणार. मागचं 7 धावांचं आले तर हे 15 धावांचं करणार, 16 धावांचंही करण्याचा प्रयत्न करणार. आणि त्याच वेळेला
एक पहिला विकेट जो प्राप्त केला टीम बॉलिंगच्या संघानं. अजून एक विकेट, अजून दबाव कायम ठेवायचा आहे, अजून प्रेशर थोडासा बिल्डअप करायचा आहे तो टीम बॉलिंगच्या संघाने. पुढचा मॅच याचे नाणेफेक झाले. एका बाजूला कोपरीचा संघ असणार, दुसऱ्या बाजूला संतोष भुवनचा संघ एकमेकांसमोर असणार आहे. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी आणि त्याच्यामध्ये कार्तिक 11 संतोष भुवनचा संघ. क्रॉस बॅटर फटका, फिल्डिंग थोडीशी खराब रितिक्षा. असा दिवस जर आपण पाहिला तर सकाळच्या सत्रामध्ये जर खेळपट्टी आपण पाहिली तर बरोबर खेळपट्टीच्या समांतर आता वारे वाहतात. म्हणजे बरोबर खेळपट्टीवरनं जिथून कॉमेंट्री बॉक्स जिथे मुख्य व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाच्या दिशेने सध्याच्या घडीला हवेचा वेग आहे, हवेची दिशा आहे. आतल्या बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागतो, शॉट फाईन लेग मध्ये फील्ड केला गेला, थोडासा उशीर केला गेला. अशा वेळेला तेच दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय की दोन गोष्टी असतात, कॉलिंग कोणी करायची हे बॅट्समनला सांगायचं असतं. बिहाइंड द विकेट गेल्यानंतर कॉल कोणाचा आहे, इन फ्रंट ऑफ द विकेट आल्यानंतर कॉलिंग कोणाची आहे तेही महत्वाचं आहे. धावायत दाफलकावरती 9, पाठलाग आहे 54 धावांचा आणि 54 धावांचा पाठलाग असताना जय स्ट्रायकर एंडला. लोअर फुट चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू ऑफ साईडच्या दिशेनं वाईडिश लॉंग ऑफ ला फील्ड केलं गेलं, तिथून अमोल होते. चांगले फिल्डिंग अमोलच्या माध्यमातून एक धाव या चेंडूवरती पूर्ण. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला ज्यावेळेला 24-27 समीकरण आहे 12च्या जवळपासची सरासरी राखायची आहे. मग एक मोठा फटका तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये खेळायचा आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर मोठा फटका खेळायचा, आसिफने खेळलाय, आसिफने सेफ फटका खेळलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रूप, चौकार, 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. बिलकुल दणदणीत कणकणीत चौकार. कारण चेंडू जर पाहिला तर ऑप्शनच्या बराच बाहेर होता. ऑन द टोस खेळा आणि आसिफला नेहमीच म्हणजे गावदेवी धानिवची टीम जर पाहिली तर जय विश्वकर्मा असतील, नंदन असतील, त्यानंतर विश्वनाथ जाधव एक असा खेळाडू ज्यानं क्रिकेट म्हणजे आपल्या वसई तालुक्याचं क्रिकेट स्वतः समुद्र पार केला असा आहे आणि त्याच्या छत्राच्या असताना कदाचित तितका लाईमलाईट नाहीये, पण आसिफने नेहमीच आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. सध्याच्या घडीला सुद्धा तो आपली उपयुक्तता, आपलं जे इम्पॉर्टन्स आहे ते मैदानावरती दाखवून देतोय. धावा झाले दाफलकावरती 14-14. क्रॉस बॅटर फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एका हातात टिपला होता, दोन्ही हातात आरामात टिपणार रवी यांनी टिपलाय असेल आणि इथे आसिफला परतावं लागतंय. दुसरा विकेट गमावलाय गावदेवी धानिवच्या संघानं. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. मिस्टेम स्ट्रोक तिथून झाला होता आणि या मिस्टेम स्ट्रोकला पाहता आपण 14 वरती हा दुसरा विकेट गमावला. एक चौकारानं थोडी आशा पल्लवित केलेली होती खास करून आसिफनं, पण इथून सिद्धेशने दाखवून देतोय इथून या मॅच मध्ये परतण्यासाठी ज्या विकेटची आवश्यकता आहे तो विकेट पुन्हा एकदा प्राप्त करतोय. नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती दाखल होतोय नंदन विश्वकर्मा. एका बाजूला जय विश्वकर्मा, दुसऱ्या बाजूला नंदन विश्वकर्मा. ही जोडी मैदानावरती आहे. तर ज्याला यश लाभलंय, एक विकेट प्राप्त केलाय तो सिद्धेश आहे. आणि पहिला मॅच आहे आणि संदीपजी ज्या पद्धतीनं 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात कितकी चांगली नव्हती. एक चौकारानं वाटलं होतं आता धावसंख्येचा पाठलाग करेल. आता जबाबदारी 2 खेळाडूंवरती आहे. 2 महत्वाचे खेळाडू मैदानावरती आहेत. महत्वाचे खेळाडू आहेत. नंदनकडे क्षमता आहे, ती क्षमता दाखवतोय, क्वालिटी दाखवतोय आणि क्वालिटी वाईज ठोकलाय सिक्सर, षटकार. धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. फुलर लेन डिलिव्हरी तिथून हाताळली गेली होती आणि फुलर लेन डिलिव्हरी हाताळता असताना फटका खेळला, बॅटमध्ये व्यवस्थित कनेक्ट झालाय तो नंदन यांची आणि चेंडू गेलाय सरळ बॉन्ड लाईनच्या बाहेर. सिक्सर. 2 षटकांचा खेळ. धावा आहे त्या दाफलकावरती 20. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये करायच्या त्या 34 धावा. जर आपण कंपॅरिझन पाहिलं, तुलना करायची झाली तर ज्यावेळेला बॅटिंग करत होता टीम बोलिंगचा संघ त्या 2 षटकामध्ये धावा होत्या त्या 27 आणि त्याचा पाठलाग करताना गावदेवी धानिव पोहोचलाय तो 20 वरती.
कंपॅरिझनचा उल्लेख करताना दुसरं तिसरं चौथं षटक ज्यावेळेला आलं होतं तर चांगला कंट्रोल होता, चांगला कंट्रोल ठेवला होता टीम गावदेवीच्या दानिवीच्या संघानं. आता तोच कंट्रोल कायम ठेवायचा बॉलिंगच्या टीमला. याच करता कुणाला आणलंय आता गोलंदाजीसाठी, ज्यानं 7 धावांचं पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं, विकेटही प्राप्त केला होता, त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली तिसरं षटक हाताळण्यासाठी. कारण योग्य वेळेला योग्य आपला पत्ता बाहेर काढणे तितकंच आवश्यक आहे. फुलरलँड डिलिव्हरी होती, चेंडू झाला इथून क्षेत्ररक्षक होते, बॉर्ड लाईनच्या बराच आतमध्ये होते आणि त्याचाही फायदा झालाय. चेंडू गेलाय बॉर्ड लाईनच्या बाहेर, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सिक्सर. धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. आणि या विकेटमध्ये तुम्ही लेन गोलंदाजी जर केली तर स्लॉट मध्ये गोलंदाजी केली तर चेंडू प्लॉट मध्येच जाणार, पार्किंग प्लॉट मध्येच जाणार. आणि पहिले चेंडू आपण बघतोय पाठवून दिलोय षटकाराच्या साहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय 26. 26 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. थोडासा लांब ठेवला टप्पा, थोडासा लांब ठेवला, मनगाडाच्या साह्यानं थोडासा वळवण्याचा प्रयत्न फलंदाजानं केला, हलक्या हातानं केलं. स्ट्राईक रोटेट करणं जाणतायत. जयला माहिती आहे की अशा वेळेला चांगल्या चेंडूचा थोड चांगल्या पद्धतीने खेळणं तेही आवश्यक आहे आणि तेच दाखवलं. मागचा चेंडूवरचा टप्पा जर पाहिला तर थोडासा मागे सारला होता, लेन थोडीशी आखूट केली होती ती विलास यांनी. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, सेक केले, चेंडू चालू आहे बाउंड्री लाईनच्या जवळ, फील्ड केलं गेले तिथून, वंश होते तिथून. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय फलंदाज. समय सुद्धा पुन्हा एकदा दाखवतोय नंदन सुद्धा. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, वेग थोडासा होता आणि त्याचा वेगाचा फायदा उचलला. शेवटच्या क्षणी जर बघितलं तर बॅटची फेसच्या जायनं चेंडूला केलं होतं डीप पॉइंटच्या रिझर्व्हमध्ये. पंच नाही केलं, फक्त थोडंसं दिशा देण्याचं काम या मागच्या चेंडूला केलं होतं. 15 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. अर्धा पल्ला झाला, अर्धा पल्ला अजूनही आवश्यक आहे. बॅकवर्ड पॉइंट रिझर्व्ह मध्ये फील्ड केलं गेलंय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण, एका धावनेशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 3-0. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अर्धा पल्ला थोडासा पुढे गेलाय. आता 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. स्ट्रायकर एंडला ज्याच्या बॅटमधून आपण सिक्सर पाहिलंय जय स्ट्रायकर एंडला खेळायचं होतं. ऑन साईडला बॅटच्या थोड्याशा टोलला लागतो, चेंडू जातोय जोपर्यंत स्वीपर कव्हर वरनं वेळ घेतला तुम्ही, वेळ घेतला, इतका वेळ घेतला आणि दोन्ही फलंदाजालाही त्याचा वेळ मिळाला. त्या वेळेमध्ये त्याने केल्या 2 धावा पूर्ण. याच गोष्टी आहेत, थोडे थोडे क्षण आहेत. धावा झाल्या धावफलकावरती 32 वरती जाऊन पोहोचलाय. वेळ तुम्ही प्रतिस्पर्ध्याला किती देता, वेळ त्यांच्याजवळ किती असतो याच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही क्षेत्ररक्षण करताना थोडासा वेळ घेतला, चेंडू आपल्यापर्यंत येऊन दिला आणि मधल्या काळामध्ये या एका धाव्याचं रूपांतर 2 धाव्यामध्ये केले ते दोन्ही फलंदाजांना. 13 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. पॉइंटच्या रिझर्व्ह मध्ये तिथून क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. हे षटक वेगळ्या अर्थानं गणलं जाईल, ज्याच्यामध्ये धावाही आल्यात, रन रेट सुद्धा मेंटेन झालाय. 3 षटकांचा खेळ, या षटकामध्ये आल्या 13 धावा. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 33 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 21 ची आवश्यकता आहे. 1-2-1 वाला मामला आहे. एक ब्रेक आणि ब्रेक मध्ये ऐकूया एक संगीत आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेत. एका नजरत करते गार विजय मामा विरारचा टायगर, एका नजरत करते गार विजय मामा विरारचा टायगर. टायगर टायगर विजय मामा यो टायगर, टायगर टायगर विजय मामा यो टायगर. 3 षटकांचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा आलेले सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं या मैदानावरती सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतायत V24 फाउंडेशन प्रेझेंट्स विजय मामा चषक, विजय करता मामा चषक 2024चा एक क्रिकेटचा अनोखा असा सोहळा. दरवर्षीप्रमाणे प्रेक्षकांची साथ, उदंडाचा प्रतिसाद, खेळाडूंनी दाखवलेला आपला खेळ आणि प्रेक्षकांनी दिलेला आपला वेळ, या सर्व गोष्टीची सांगड बघता एक यशस्वी स्पर्धा म्हणून ज्याची गणना केली जाते अशी स्पर्धा आणि असा दिवस आहे ज्याच्यामध्ये वसई तालुक्यातील 8 संघ आज दिवसभरामध्ये खेळताना आपण पाहतोय. गोलंदाज रेडी होतोय.
प्रथम आल्या तर गोलंदाजी मार्क वरती 19 बरा गोलंदाज आहे. हाय एम ऍक्शन आहे, ज्याच्याकडे चांगली हाईट आहे, चांगला जो स्पीड जनरेट करायचा, वेगही करायचा आहे तो आहे. आता 11 चेंडूचा खेळ आहे. 21 धावांचा अजूनही लक्ष गाठायचं आहे. स्ट्रायकर फलंदाज रेडी होतोय, पुन्हा एकदा सज्ज होतोय जय. ओहो क्रॉस बॅटर फटका, उसळीने थोडस चकित केलं, एक्स्ट्रा बाउन्स थोडस चकित केलं, थोडस सरप्राईज करणारी ही सरप्राइझिंग डिलिव्हरी होती ती प्रथमची. प्रथम थोडासा चौथ्या ओव्हर मध्ये आलाय, पण प्रथम सांगतो मी 4th ओव्हरला आलोय, पण मी फर्स्ट येणार. फर्स्ट क्लास कामगिरी इथून करण्याचा प्रयत्न प्रथम करण्याचा इथे करतोय. आता प्रेशर वाढलंय, दबाव वाढलाय, दडपण वाढलंय, पण आता मध्ये वेळ कोणी घेतलाय, टाइम कोणी घेतलाय तेही महत्वाचं आहे. प्रेशर वाढलंय, दडपण वाढलंय. स्ट्रायकर एंडला जय विश्वकर्मा रेडी झालेत. वाईट बॉल याचा करता मी म्हटलं होतं पहिले 2 डॉट बॉल आल्यानंतर, 2 निर्धाव चेंडू आल्यानंतर जो मोठा श्वास घ्यायचा होता तो कोणाला घ्यायचा होता, थोडासा वेळ घ्यायचा होता तो कोणाला घ्यायचा होता, थोडासा टाइम घालवायचा होता तो कोणाला घालवायचा. या गेमच्या स्ट्रॅटेजी आहेत, गेमचे डावपेच आहेत, त्या रणनीतीचा भाग आहे. आणि तो एक एक क्षण असा क्षण असतो ज्यावेळेला मॅच कुठल्याही बाजूला जाऊ शकते. मी म्हटलं कोणी वेळ घेतलाय, 2 डॉट बॉल आले होते, वेळ घेतला आणि वेळचा वापर केला जयनं ठोकलाय. 6 स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6. थँक्यू. थोडा क्षण असतो, महत्वाचा वेळ असतो, एक एक सेकंदही महत्वाचे असतात. समय बदलते देर नाही लगती, वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. आणि आता बघूया वेळ बदललाय, खेळ बदलाय, खेळणे का रंग भी बदलाय, खेळाचाही रंग बदललाय. मैदानावरती हे षटकारण रंग बदललाय, वेळ बदलले, म्हटलं ना वेळ फार महत्वाची असते. आणि जयनं दाखवून दिलाय, वेळेला टोकलाय, वेळेवरती आलाय. 6 षटकार. थँक्यू. आता समीकरण आहे मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार, समीकरण 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. मॅच कुठे होता, स्टार्ट केलं पहिला 2 डॉट बॉलने, 2 निर्धाव चेंडून. तुम्ही थोडासा वेळ घेतला, प्रतिस्पर्ध्याला वेळ दिला, मोठा श्वास जयनं घेतला, एक ब्रीदिंग ज्याला म्हणता येईल, मोठा ब्रीथ घेतलं आणि तिथून आता सुरुवात केली जयनं. 8-8चा मॅच आहे. कोलवाटा चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो मिड विकेटच्या रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने तोपर्यंत आला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता बदलली, आता कहाणी बदलली. आमच्या विजयजी नेहमीच सांगतात क्रिकेटचा खेळ माणसाची वेळ कधी बदलेल सांगता येणार नाहीये. आता वेळ बदलला, खेळ बदलला आणि जयनं दाखवून दिलं का मी महत्वाचा खेळाडू आहे, दानीव टीमचं का महत्वाचा खेळाडू आहे. आता कमबॅक करण्याची संधी प्रथमला असणार आहे. प्रथमला 1 विकेट. 7-6 ऍक्च्युअली 7-6 नव्हतं तर 7 रहा होतं, एकमेकाच्या साथीनं राहायचं आहे तुम्हाला. आता शेवटचा षटकाचा खेळ शिल्लक आहे, 6 चेंडूचा खेळ आहे आणि 6 चेंडू मध्ये 6 करायचे आहेत, म्हणजे जिकडे आहे तिकडेच राहा, कारण आता धावा पाहिजे. 6 चेंडू 6. एक ब्रेक आणि ब्रेक नंतर येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं, जिथे समीकरण आहे 6 चेंडू 6 धावा. थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. V24 फाउंडेशन वाघरी सेना पुरस्कृत विजय घरत मामा चषक 2024 असा पहिला सामना आणि शेवटचा षटक आणण्यासाठी विनोद बंडा तिथून रेडी होतोय. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. सायकलला नंदन, दुसऱ्या बाजूला जय. 6-6 मॅच, 6-6 मॅच. पहिल्या चेंडूवरती खेळ खल्लास, चेंडूला पाठवलाय आणि ठोकलाय विजयी षटकार 6.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. चला मग चांगला मॅच झालाय. तिथून गावदेवी दानिवनं या मॅचला जिंकलंय, सामन्याला जिंकलंय. चांगली बॅटिंग आपण पाहिली तेरा. खास करून जयची जय विश्वकर्माची नंदनने दिलेले त्याला साथ. महत्वाच्या क्षणी बॉलिंगच्या संघाने घेतलेला तो वेळच कुठेतरी थोडासा चेंज अप झाला होता आणि त्याचा थोडासा फटका त्या टीम